रामकृष्ण हरी माऊली मंडळी, जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारी आणि गीतेचे सार सामान्यांना खुली करून देणारी आपली ज्ञानोबा माऊली यावर्षी पूरस्थितीमुळे आपल्याला आळंदीला जाता आलं नाही, प्रस्थान सोहळ्याचा भाग होता आलं नाही, पण मी तुम्हा सगळ्यांना वारीमध्ये घेऊन जाणार आहे, ज्या वारीमध्ये निवृत्ती, सोपान काका, मुक्ताई आपल्या ज्ञानोबा माऊलींना भेटतात आणि तिथून पुढे पंढरपूरच्या प्रवासाला निघतात। तेव्हा तुम्ही सुद्धा या भक्ती सोहळ्यात सामील व्हा, ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा। गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट। रामकृष्ण हरी। करकटावारी तुळशीची माळ, ऐसे रूप दावे हरी। रामकृष्ण हरी। बोला पुंडलिकावरती। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बोलो सब संतन की जय। वा 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 वा। किती वर्ष वारी करताय तुम्ही? वारी माझी पहिलीच फर्स्ट टाइम आहे। ही पहिलीच फर्स्ट टाइम आहे? पहिलीच आहे। कसं वाटतंय मग? एकदम छान वाटतं। कसं वाटतंय हा भव्य सोहळा? हो, सोहळा म्हणजे स्वर्गी नाही कुठं नाही, सोहळा कुठं तर असं चरण आहे ते लक्षात नाही। तर एक बरोबर तुझी सुरुवात आहे। वा वा वा, खूप छान। पण मला काय म्हणायचं की तुमचं पहिलंच वर्ष आहे, हा पण काय असं मनामध्ये इच्छा आहे किंवा काय मागणं आहे पांडुरंगाकडे? पांडुरंगाकडे काहीच नाही, फक्त माझा असा सोहळा आणि मला भजनात रंग यावा आणि असं चार चौक जमला का मला आनंद वाटतो, दुसरा आनंद काही नाही। हो बरं, मग पुढे पंढरपूर पर्यंत जाणार? हो, पायी जाणार। पायी जाणार आहे, फक्त देवाचं नाव मुखी। बस। हा, क्या बात आहे। दादा तुम्ही किती वर्ष हे करताय, वारी करताय? माझे 39 वर्ष वारी झाली। 39 वर्ष। हा. बरं, ह्या 39 वर्षामधला काय तुम्हाला अनुभव इथे सांगावं वाटतं? एक अनुभव असा म्हणतो की मला साक्षात अनुभव की माऊली महाराजांचे दर्शन दिले की माझं एवढं जीवनात जेवढं दुःख होतं ते दुखणं सुद्धा माझं राहून गेले, म्हणून मी मारू कधी सोडणार नाही, माझी जिवंत आहे तोपर्यंत। वा 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 वा। आता आपण वारीला सगळे चाललेले आहोत, पंढरपूरला जाणार आहोत, विठू माऊलीचं दर्शन घेणार आहोत। काय मनात इच्छा आहे? मनात कुठली आम्ही व्यक्ती देवा मला सुखी ठेव, निष्ठा आनंदित, काही मागणं नको आम्हाला, याची एक माझी विनंती। मागणं आम्हाला काही नाही पाहिजे, तुझी सेवा फक्त आम्हाला झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी देवाला की सुखी ठेव सर्व जगाला। रामकृष्ण हरी माऊली
मंडळी, वारीच्या या भव्य सोहळ्यामध्ये आता वेळ झालेली आहे संतांचे विचार जाणून घेण्याचे, आणि ते ऐकवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज चोरगे. त्यांच्याकडून ऐकूया संतवाणी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवसार चोजविले, ज्ञानदेवसार चोजविले. म्हणून त्या वारीच्या पर्वकाळामध्ये त्या वारीचं जे मूळ आहे त्या मुळाकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून त्या महादेव आणि पार्वती यांचा गोड संवाद चालला आहे. आदिशक्ती पार्वती महादेवांना विचारतीये, देवा, सगळे देव कुठं कुठं राहतात, पण तुम्ही मात्र इथं राहता. महादेव म्हटले, काय झालं पार्वती, मले पहा ना देवा. ब्रह्मदेव स्वर्गात राहतात, विष्णुदेव वैकुंठात राहतात. ही सगळी मृत्यू लोकातली लोक आपापल्या घरात आणि मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहतात, पण तुम्ही मात्र म्हटले की या स्मशानामध्ये राहता. त्यावेळेस महादेव पार्वतीला सांगतात, अगं पार्वती, या सगळ्यांना इथंच यायचं आहे. म्हणून त्या सगळ्यांच्या आधी मी या स्मशानात येऊन बसलोय, सगळ्यांच्या आधी आलोय. म्हणून तर माझं नाव आदिनाथ आहे. या विश्वाचा मी गुरु आहे. म्हणून तर मला काय म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणतात. म्हणून तर ही वारी साधी नाही. या 3 वारी आहेत. पहिली वारी आहे ती म्हणजे जन्म मरणाची वारी, दुसरी वारी आहे मल्हारीची वारी, आणि तिसरी वारी आहे पंढरीची वारी. म्हणून तर ही जन्म मरणाची वारी पार्वती मी तुला सांगणार आहे. आणि या विश्वाचा मी गुरु आहे, सगळ्या सिद्धी माझ्याकडे आहे. म्हणून तर विश्वाचा मी नाथ आहे. विश्वाचा नाथ त्यांना म्हणतात विश्वनाथ. सिद्धी प्राप्त करून देतात त्यांना म्हणतात सिद्धनाथ. सोमवारी प्रगट झाले म्हणून त्यांना म्हणतात सोमनाथ. आणि सगळ्यांच्या आधी आले त्यांना म्हणतात आदिनाथ. म्हणून तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि हीच परंपरा मी पुढं चालू ठेवली. म्हणून तर माशाच्या पोटातून यांचा जन्म झाला त्यांना म्हणतात मच्छिंद्रनाथ. ज्यांच्या राखेतून आणि शेणातून जन्म झाला त्यांना म्हणतात गोरक्षनाथ. म्हणून तर काय कमाले, ही जन्म मरणाची वारी आहे. हा देह जाळला, त्याची काय तयार झाली, राख तयार झाली. म्हणून तर ज्याला हे स्मशान कळालं ना, त्याला आयुष्य कळालं. आणि ज्याला राख कळाली ना, त्याला हा देव कळाला. म्हणून तर राख शब्द उलटा करा, काय होतो, खरा. जो खरा आहे ना त्यालाच ही राख कळती. म्हणून तर शेवटी काय लागलं, राख आणि शेण लागलं. म्हणून तर त्या राखेतून आणि त्या शेणातून ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हणतात गोरक्षनाथ. ज्यांचा चिखलातून जन्म झाला त्यांना म्हणतात गहिनीनाथ. आणि हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी मायेची निवृत्ती केली त्यांना म्हणतात निवृत्तीनाथ. आणि हेच ज्ञान आपल्यापर्यंत ज्यांनी पोचवलं त्यांना म्हणतात ज्ञाननाथ. म्हणून तर ही सगळी परंपरा नाथ संप्रदायाची आणि वारकरी संप्रदायाचं मूळ म्हणजेच हा नाथ संप्रदाय आहे. म्हणून तर 100 घर भटका लेकिन नाथ घर अटका. मग 100 घरं फिरून आलो तरी हे नाथांचं द्वार आपल्याला ठोठवावंच लागतं. म्हणून तर माऊली म्हणते ना, पिंडी पिंडाचा ग्रासो, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी सांगून गेला उद्देशू, श्री महाविष्णू श्री महाविष्णू. म्हणून तर ही परंपराच माऊलींनी आपल्यापर्यंत पोचवलेली आहे. म्हणून तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवसार सोजविले. म्हणून तर हा वारीचा पर्वकाळ इथून चालू होणार आहे. ही सिद्धेश्वराची भूमी आहे. म्हणून तर विश्वाचे स्वामी आहेत त्यांना म्हणतात विश्वेश्वर. सिद्धी प्राप्त करून देतात म्हणून त्यांना म्हणतात सिद्धेश्वर. म्हणून तर आज आपल्याला आळवायचं आहे आणि त्यासाठी आळंदीला अलंकापूरला जायचं आहे. म्हणून तर ही परंपराच आपल्यापर्यंत पोचवलेली आहे आणि ती माऊलींनी पोचवली. म्हणून तर हा 3 चरणाचा अभंग आपल्याला नाथ संप्रदायाची जागृती करून देतो. म्हणून त्या नाथांनी आपल्याला शिकवलं की वारी काय आहे. म्हणून तर आज ह्या 3 वारींचं चिंतन आणि नाथ संप्रदायाचा परंपरेचं चिंतन आपण केलेलं आहे. म्हणून तर ही आहे जन्म मरणाची वारी, दुसरी आहे मल्हारीची वारी आणि तिसरी आहे पंढरीची वारी. म्हणून तर या वारीचा आपण नक्की अनुभव घेऊया आणि आज आईच्या कुशीत आळंदीला जाऊया. रामकृष्ण हरी.
विठ्ठल अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर. मंडळी, वारीमध्ये सगळे तल्लीन झालेले आहेत. विठुरायाचा नामघोष चालू आहे. जगद्गुरू तुकाराम माऊलींचा नामघोष चालू आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा नामघोष चालू आहे. आणि ह्या वारीमध्ये आज नातवाची आणि आजोबाची जोडी वारीला निघालेली आहे. त्या बाळाचं नाव आहे सिद्धेश. हा गेली 4 वर्ष वारी करतोय. दुसरीत असल्यापासून वारी करतोय. आणि त्याचे आजोबा ही गेली 11 वर्ष वारी करतायत. ह्या वारीचा अनुभव आपण त्यांना विचारणार आहोत. सिद्धेश, आम्हाला आता कळलं की तू 4 वर्षाला वारी करतोयस. काय सांगशील तू हा अनुभव? म्हणजे आता दरवर्षी माझे आजोबा जायचे आणि एकदा माझ्या आजोबासोबत आजी पण गेलती. तर आजी गेलती डोक्यावर तुळस ठेवून, तर माझी पण इच्छा झाली जायची. तर आजी आजोबाला मी म्हणलं, तर आजोबा बोलले, चल चांगलंच असते, इथं खूप आनंद असतो, इथं सगळीकडे भजन वगैरे सगळं खूप भारी वाटतं, त्याच्यामुळे मी दरवर्षी येतो. आणि मग आई बाबांचं काय म्हणणं असतं? आई बाबा काय नाही बोलत. आता आजी आजोबा बोलले किंवा आई बाबा गप्प बसतात. वा, खूप छान. आणि 4 वर्ष करतोयस तू वारी. हो. काय तुला असा अनुभव आलाय वारीमध्ये? आता आमच्या वारीमध्ये एक बाई असते, हा. घुंगरे बाई. तिला काही जरी मागितलं ना, ती देवासारखं काही देते. हो का? हो. अरे वा, म्हणजे तुला साक्षात असं वाटतं की आपल्या बरोबर हा, विठू देवच माऊलीच आहे. आहे, देवच आहे. किती सुंदर. वा वा. मला आजोबांना विचारायचंय. म्हणजे मी खरं सांगतो मंडळी, की जे संस्कार केले जातात ना लहान मुलांवरती, ते आपले आजी आजोबाच करत असतात. आणि आता तो 6वीला आहे आणि तालमीत आहे. तालमीत पण आहे. हो, तालमीत आहे. तालमीत आहे. याला मेडल मिळाले, त्याला सर्व काय मिळालं ते त्याला. पण आवड कोणती? पंढरीची. मला आवड आहे पंढरीची. पंढरीची. हे प्राण ह्याने चालतो तो. वा वा. म्हणजे सध्या जे काही लहान मुलं जे काही अगदी मोबाईलवरती बिझी असतात, हो. त्या वयामध्ये ह्याला पंढरीची आवड आहे, ह्याला वारीची आवड आहे. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी एकदा आजी आजोबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांचं अगदी मनापासून कौतुक. हो. आजोबा, तुम्ही 11 वर्ष वारी करतात. मी सांप्रदायिक मध्ये पकवाज वाजवतो आणि त्या पकवाज वाजवत असल्यामुळं मग मला नाद लागल्यानंतर हा जो विठेवर उभा आहे तो साक्षात आपल्याला भेटतो. वा वा, खूप छान, खूप छान. आजोबा, सन मराठीकडून ही भेटवस्तू आहे. ही तुम्ही दोघांनी या भेटवस्तूचा स्वीकार करायचा आहे. खूप खूप अभिनंदन. आणि छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ह्या वारीमध्ये माय आणि लेक सुद्धा सहभागी झालेली आहे. तू दरवर्षी 31 वारी कर. एकटी माझ्या गावातलं पण नाही, कुणी काय नाही. माझी माहेरची दिंडी आहे, 13 नंबर, त्याच्यात सहभागी आहे. कुठलं माहेर तुझं? पंढरपूर. पंढरपूर माहेर आहे तुझं? पंढरपूर माहेर. मग तू इथून पंढरपूरला पायी चालत जातेस, मग पंढरपूरला गेल्यानंतर माहेरी जाते? नाही, मग का नाही जात माहेरी? मठात राहायचं. आपण येरी तर जातो माहेरी. अच्छा. हा, मग का असं गेल्या सोळ्यात सोळ्यातच राहायचं. वा, क्या बात आहे. म्हणजे माहेर असताना सुद्धा तू सोळ्यात राहायचं. सोहळ्यातच तू राहतेस. तुम्ही बघताय की तुम्ही दिंडी आलेली आहे आणि दिंडीमध्ये आपल्या माऊलींचा नामघोष सुरू आहे. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ताई, तर तू इथे आहेस तर मी शेती कोण बघते? आता शेती मला कोण मिस्टर नाही, कोण नाही. एक मुलगी आहे इथं देवगावात आहे. अच्छा. आणि मुलगा पण तिच्या पशीचा असतो. मी एकटीच गावाला असते. आता शेती ना लक्षच नाही तिकडं. जसं होईन तसं होईन. इकडं आले, एकदा पाय धरले देवाचे, हे पूर्ण वारी करायची. तुम्ही प्रत्येकाची शेती आहे, ओके. तुम्ही शेतीमध्ये, ज्यांची शेती नाहीये ते काम करतायत दुसऱ्याच्या शेतीमध्ये. कसं, असं किती पैसे मिळतात असं समजा दिवसाला काम करून? दिवसाला 300 रुपये भेटतात. पण या 6,000 मध्ये घर चालतं? चालवायचं तसेच. पण मला चालवायच्या पद्धतीनंच चालवतं ना माणूस. कसं चालवायचं ते त्यातले त्यात हे करून कानकसर करून चालवावं लागतं ना. हा, लय उधळण्यास करून का उपयोग आहे त्याचा? बरोबर बरोबर. कसं आहे की आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवतो खूप. हम्म. हा. बरं, मला दोघींनाही विचारायचं आहे. आधी मला लेकीला विचारायचं आहे की ताई, काय पांडुरंगाकडे मागणं आहे तुझं? मागणं काही नाही, काही इच्छा नाही तरी माझी. असेल ना. सुखी तर
गेलो ना सुखी समाधानी आपल्या घरी पोचवलं ना त्यांनी त्यातच समाधान. जवळ तू चाललं होतंय तवर तुझ्यापर्यंत येणार, जेव्हा होय ना तेव्हा घरी राहाल. वा ताई, खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या आपल्या वारीसाठी. हां, आणि आपला हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. तेव्हा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. पुढच्या प्रवासाला जात असताना एक दिंडी आम्हाला इथे दिसली आणि ही दिंडीसुद्धा खरं तर इथे आळंदीला जातात, त्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होतात. पण यावर्षी त्यांना आळंदीला येता आलं नाही, म्हणून त्यांनी असं ठरवलं की ते सोपान काकांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. तर त्या संदर्भात आपण या सगळ्यांशी आपण 5 गप्पा करणार आहोत. काका, काय सांगाल तुम्ही? नमस्कार. हे आमच्या गावची सगळे ग्रामस्थ दरवर्षी त्या दिंडीमध्ये सामील होतात, परंतु आम्हाला आज यावर्षी तो योग आला नाही, म्हणून सगळे भाविक आज खड्डमुक्त झालेले आहेत की आम्ही त्या दिंडीमध्ये सामील होऊ शकतो नाही. ही भावना माऊलीच्या प्रस्थी चरणी असलेली आमची भावना, ही आढळ अशा प्रकारची श्रद्धा आहे. हे आमचे वडील बंधू दरवर्षी येतात, परंतु ती माऊलीचं दर्शन झाल्यानंतर जे समाधान होतं ते आत्मिक समाधान आज आम्हाला लाभलं नाही, त्यामुळे आमचं दुःख होतं आहे. परंतु आज ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्याच ठिकाणी माऊलीच्या आम्ही नतमस्तक होऊन आणि पुढचा मार्गक्रम करणार आहोत. माऊलींनी सगळ्यांना आज सामावून घेतलं की इंद्रायणी नदी मानवानी त्या ठिकाणी घाण केली होती, परंतु त्या इंद्रायणीनं सगळी नदी स्वच्छ केली आणि भाविकासाठी जे गोष्टी शक्य आहेत त्यातून एक फार मोठी आपल्याला प्रेरणा दिली. आपली स्वच्छता आपणच करावी ही एक फार मोठी एक संदेश त्या इंद्रायणी आपल्याला दिलेला आहे. आणि मानवानी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत, त्या निसर्गातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात, परंतु त्याचं आत्मचिंतन आपण सर्वांनी केलेलं पाहिजे. यासाठी आम्हाला आज खूप आम्ही धन्य झालो. या मुक्ताईच्या आपलं दर्शन झालं, सोपान काकाचं दर्शन झालं आणि माऊलीच्या दर्शनासाठी आतुरलेले आम्ही आज पुण्याकडे या ठिकाणी जाणार आहोत. मंडळी, तुम्हाला खरंच सांगतो की जे वारकरी आहेत की ज्यांना आळंदीला येता आलं नाही, त्या सगळ्यांच्या याच भावना आहेत. असेच सगळ्यांचे डोळे पाणावलेले असतात आणि हीच खरेच ईश्वर चरणी, विठू माऊलीच्या चरणी खरं तर जे नतमस्तक होत असतात ना, हे अशाच पद्धतीने होत असतात. काका, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. इथे या सगळ्या ज्या माझ्या ताई इथे सहभागी झालेल्या आहेत या वारीमध्ये, मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. किती वर्ष झाले तुला या वारी? पहिलंच वर्ष. हे पहिलंच वर्ष आहे. काय अशी मनामध्ये भावना होती की आपण वारीला जायला पाहिजे असं तुला वाटत होतं? म्हणजे आई पप्पा जात होते 2-3 वर्ष सतत जात होते, याच्यासाठी मला पण जायचं होतं. 1 वेळेस करायची होती पायवारी. कसं वाटते पण इथे येऊन, कसं वाटतं? इथे येऊन मस्त वाटलं, पण आता ते पहिलीपासून वारी झाली नाही ना, त्याच्यासाठी थोडं दुःख आहे. थोडं दुःख आहे आणि ते दुःख सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. पण सगळेजण तरीसुद्धा ज्या भावनेने इथे येतात आणि पुन्हा वारीमध्ये सामील होतात, ते खरंच खूप छान वाटतं त्या सगळ्यांकडेच बघून. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली, वारीमध्ये ह्या सगळ्या ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्यासोबत आता आपण एक प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम करणार आहोत आणि प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत तर सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. तर पहिला प्रश्न असा आहे, सोपान काकांची समाधी कुठे आहे? हा, सासवड. सासवड हे उत्तर बरोबर आहे. आणि आता दुसरा प्रश्न असा आहे, युगे 28 विटेवरी उभा ही आरती कोणी लिहिली? संत नामदेव महाराजानं. वा, खूप बरोबर उत्तर दिलेलं आहे ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता तिसरा प्रश्न असा आहे, शयनी एकादशी म्हणून कुठल्या एकादशीचा उल्लेख केला जातो? हा, अरे वा, ताईने हात वरती केले. आषाढी एकादशी. आषाढी एकादशी बरोबर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता शेवटचा प्रश्न, चौथा प्रश्न, हा, की 3 महिला संतांची नावं सांगायची आहेत. 1 मिनिट थांबा, हात वरती. हा, कोण कोण तुम्ही सांगताय? हा, जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई. संत सखूबाई आणि संत मुक्ताबाई. बरोबर उत्तर आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मंडळी, संत सखूबाई यांचा जीवन प्रवास तुम्हाला पाहता येणार आहे सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये. तेव्हा ही मालिका पाहायला अजिबात विसरू नका.
आणि ताईंनो, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. अभिनंदन सगळ्यांचा. सगळ्यांनी हात लावा, सगळ्यांनी हात लावा इथे. मंडळी, माझ्या या सगळ्या ताईंना विठू माऊलीची मूर्ती तर मिळालेली आहे, पण माझ्या सगळ्या सख्या तिथे माहेरच्या अंगणामध्ये माझी वाट पाहत आहेत. कारण त्या सगळ्यांना खेळायचं आहे. कारण त्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. तेव्हा मी लवकरात लवकर तिथे जातो. रामकृष्ण हरी. मंडळी, मला खात्री आहे की तुम्ही आपल्या ह्या वारीमध्ये तुम्ही सगळे दंग होऊन गेलेले आहात. पण एक थोडं मनोरंजन करण्यासाठी आपण आलेलो आहोत या वारीच्या सोहळ्यातून आपल्या माहेरच्या अंगणामध्ये. आणि या अंगणामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्या सख्या जमलेल्या आहेत. त्या सगळ्यांबरोबर आपण खेळ तर खेळणार आहोतच, कारण त्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. पण त्याआधी ज्या सगळ्या सख्या आपल्या आजच्या भागामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना सन मराठीकडून एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्या भेटवस्तूचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यासाठी मी सगळ्या माझ्या सख्यांना एक एक करून इथे बोलवणार आहे. तेव्हा सख्यांनो, इथे यायचंय. या बरोबर. ताई, सगळ्या तुम्ही एकाच अशा रंगाच्या छान साड्या नेसून आलेल्या आहेत. काय कारण आहे त्यामागचं? आम्ही भजनी मंडळ आहे सुसगावचे. अच्छा. आमच्या भजनी मंडळाचं नाव नंदादीप भजनी मंडळ आहे. त्याचीच मी एक सदस्य आहे. मंदा गणपत चांदेरे. वा. गेले 10-12 वर्ष झाले आळंदी ते सासवड पर्यंत मी चालत जाते, वारी करते. आपल्या वारीमध्ये. हो. मग ही सुद्धा आपली एक वारीच आहे. अगदी छान लोकांच्या मनोरंजनाची, आपल्या या सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या लोकांचं, सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची एक आपली सुद्धा एक वारीच आहे. तर मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एक छान अभंगाने व्हावी अशी माझी इच्छा आहे. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, वा. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा. आणि आता सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे मी हार मानणार नाही. आता हा खेळ काय माहितीये का? हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर फुलं आहेत, एक धागा आहे आणि सुई आहे. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे पूर्णपणे. ओवून झाल्यानंतर मग एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने या फुलांचा हार बनवायचा आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण हार बनवेल एका हाताने, ती ताई असणार आहे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई मात्र आपल्या पहिल्या खेळातून बाद होणार आहे. ओके, कळले तुम्हाला? 1 2 3. हा, सुईत धागा व्यवस्थित ओवायचा आहे, व्यवस्थित ओवायचा आहे. दिसतच नाही. आली 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 आली. कोण आली? लय घाबरलो की मी आली आली म्हटल्यानंतर. अहो, मी म्हटलं सुई आली, दोरा आला, दोरा दोरा आला. हा आईच आला. हा, कुठे बघा. दिसत नाही ना. हा, दिसत नाहीये? नाही ना. हो, मला पण नाही दिसत आहे. हा, फुलं होताना एका हाताने ओवायचे आहेत. फुलं होताना ताई आज होणार आहे, धागा जाणार आहे सुईत. झाले. हा, ओके, व्हेरी गुड, मस्तच. हात वरती करायचे सगळी फुलं होऊन झाल्यानंतर. दुसरा हात वापरायचा नाही, दुसरा हात वापरायचा. हात पीछे. अहो मागं जायचे. चालू राहते, चालू राहते. ओके, व्हेरी गुड, मस्तच. सगळ्यांचे हार बनवून झालेत पण तुझं चालू राहू दे. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा हा,
व्हेरी गुड मस्त मस्त. हा चला हात वरती करायचंय. हा 1 2 3. एक मिनिट हात जरा खाली कर. चष्मा कुठून आला ग तुझ्याकडे? ताईंचा हा ताईंचा शेजारी घेतला हो शेजारी. अरे पण तिला विचारून घेतल्यास का तू? हो हा विचारून घेत. मग हे आधी का नाही केलं? त्यांचं चाललं होतं ना. सगळ्यांचे हार बनवून झाले, तुझं आपलं चालूच आहे. आलं 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 आलं. अगं सुईत नुसता धागा नाही घालायचंय, हार बनवायचंय. चार प्लीज थांबा 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 3. थांबा. आता तुझ्यासाठी थांबतो मी. 3 झाले. 2 आणि 1. ही कोणासाठी ठेवलीस फुलं? तेवढीच आहे हा तेवढीच आहे. आणि 1 वेळ संपलेली आहे. आणि आता वेळ झालेल्या निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्या मी सांगतो. या पहिल्या खेळातून ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्यातली पहिली ताई आहे सविता ताई. तू या खेळातून बाद झालेली आहेस. तू या खेळातून बाद जरी झाली असतीस ना तरी आमचं जे काय मनोरंजन केलंस तू या पहिल्या खेळामध्ये, हा, तर त्याची तू विनर आहेस. एकदा जोरदार टाळ्या. आणि जी दुसरी ताई आहे, जी ताई बाद झालेली ती आहे कुसुम ताई. ताई तू या खेळातून बाद झालेली आहेस. आणि जी तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे योगिता ताई. ताई तू या खेळातून बाद झालेली आहेस. ताई तुझं नाव सांग बरं. अलका उत्तम सनस. किती वर्ष झालीत लग्नाला? 38 वर्ष. वा वा वा. मग तू हितलं वारीची गोडी किंवा विठू माऊलीच्या नामघोषाची ही जी गोडी आहे ही कधीपासून लागली? मी आता 4 वर्ष आले वारीला जाते. मला फक्त म्हणायचे वारीला जायचं वारीला पण वारीला कुठं जायचं हे नव्हतं मला माहिती फक्त. अच्छा. आणि माहेरातून मुक्ताबाईची मारे जायचे वारीला. मुक्त जाते वारीवर फक्त माहिती पण कुठं जायचं आणि कसं जायचं हे नव्हतं मला माहिती. फक्त असंच आम्हाला असे एक भेटले आपल्या गावातले बाळासाहेबचे मध्ये चांद्रे आणि त्यांनी अनुभव दिला थोडंसं की चला बहिणी वारीला आपण जाऊ म्हणून. आता आमची माझी मैत्रीण सगळी जाई बोते आणि आम्ही दोघीच पण कसं असं वारीवर जायचं काय असं आपला अनुभव पण जायचं आपण आथरून पांघरून काय घ्यायचं हे काहीच माहित नाही. फक्त आम्ही एक सतरंजी आणि एक बेडशीट घेतलं आणि निघालो वारीला आम्ही दोघी पण. आमचा पहिला अनुभव म्हणजे फक्त लोणंदला एवढा पाऊस आमच्या दोघींजवळ काही बसायला नाही. आमच्याजवळ अक्षरशः आम्ही असं पावसात चिखलात बसून खाली हातात पत्रावळी घेतले हातावर आणि तसं आम्ही दोघींनी जेवण केलं. आणि आमचा टेम्पो होता पलीकडं तिथं होता आमचा अंथरूण. तर त्या आणायला सुद्धा आम्हाला वेळ नाही. पण आम्ही दोघी कसं तर आम्ही अशा अंगावर फक्त पदर घेऊन पळत टेम्पोपर्यंत गेलो आणि आमचं फक्त एक बेडशीट आणि एका सतरंजी आम्ही आणली आणि ते तंबू जाऊन आम्ही फक्त असं जाऊन फक्त बसलो आम्ही. हा माझा पहिल्या वारीचा माझा आनंद. त्यावेळेस करडायला येतं की आपण एखाद्या हायपा सोसायटीत राहणारे मुली आपण कुठं आलो बा. पण तरी नाही पांडुरंगाची कृपा की त्यांनी आम्हाला समजून नेलं आणि समजून आणलं दोघींनी. काय ठिये काही माहिती नाही आम्हाला. फक्त आम्ही जायचं आणि मुखात माऊलीचं नाव. फक्त विठोबा माऊली 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 यांनी माऊली सगळ्यांना हाका मारत जायचं. आता तू जसं तू आता म्हणतेस की तू या सगळ्या गोष्टी अशा केल्या हा आणि पंढरपूर पर्यंत गेलीस. ओके. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर माऊलीचं दर्शन काय तो अनुभव तू ते सांग. वाकडीत आलो असं वाटलं की मला आता पंढरपूर पाडून दिसतो का काय माऊली दिसते काय की आपल्याला तिथे मुखात जायला मिळतं का आपल्याला गाभऱ्यात जायला मिळतं. पण नाही. पण सगळ्यांमध्ये अशा माऊल्या बसल्या ना ह्यांच्या तर पांढऱ्या कपड्यांमध्ये सगळी माऊलीच होती. वा. सगळे पांढऱ्या. तसं ताई तू म्हणतेस की तू मगापासून म्हणतेस मी आणि माझी मैत्रीण कोण. अच्छा तूच आहे का? इथं ये लवकर इथं. पण ताई मला तर तुला विचारायचं की जेव्हा तुम्ही दोघे जणी चालत जेव्हा तुम्ही पंढरपूरपर्यंत गेला वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरला गेल्यानंतर तो जो कळस बघितल्यानंतरचा काय अनुभव होता? एवढं भारी वाटलं की खूपच भारी वाटलं. म्हणजे 15 दिवस जे झालं ना इतका आनंद वेगळा वाटला. खूपच आनंद.
वा 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 मंडळी, मला हेच वाटतं की ना आपल्या वारीमध्ये ना हाच सगळ्या आपल्या वारकऱ्यांचा भाव असतो. कारण त्यांना प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वारकऱ्यांमध्ये आपली माऊली दिसत असते. आणि हेच आपले संस्कार आहे आणि हेच आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा. आणि माहेरच्या या गप्पानंतर आता सुरू करूया आपला या अजून एकदा धमाकेदार मजेशीर खेळाला. एकदा जोरदार टाळ्या. या खेळाचं नाव आहे चला लाडू गिळू. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर डिश आहे आणि त्यामध्ये 2 लाडू आहे, हा, आणि बाटली पण आहे. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर ही जी बाटली आहे ना ती अशी फेकायची, अशी उभी करायची. हे बघा, सोपं आहे, सोपं आहे. हे बघा, अत्यंत सोपं आहे. आणि अशी उभी राहिल्यानंतर तो एक लाडू पूर्ण खायचा आहे. पटापटा 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 खायचा आहे. तो पूर्णपणे खाऊन झाल्यानंतर मग पुन्हा ही बाटली अशी फिरवायला घ्यायची आहे आणि अशी उभी करायची. कळलं? पुन्हा अशी उभी राहिली, पुन्हा अशी उभी राहिली. या बात आहे. पुन्हा अशी राहिलेली आहे. पुन्हा अशी उभी राहिल्यानंतर तो दुसरा लाडू आहे तो सुद्धा पटापटा पटापटा संपवायचा आहे. ओके, सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. उभी राहिली की लाडू खायला घ्यायचंय. हा, कुठे राहिली ती? राहिली का ही उभी? बाटली राहिली का? कधी राहिली? तू अशी केलीस, उभी केली. काय आमचं काय लक्ष आहे? तुला काय वाटलं? माझं लक्ष. हा, आता खायला घे. हा, पूर्ण लाडू खायचंय, पूर्ण लाडू खायचंय. तुमची राहिली, उभी राहिली. हा, पूर्ण लाडू खायचंय. हा, कशी खाते बघा, कशी खाते बघा. हा, व्हेरी गुड. हा, आज उभी राहणार आहे बाटली. हा, हा, सुरुवात करा. व्हेरी गुड. हा, राहिले. हा, खायला घे, लाडू खायला घे लवकर. लाडू संपले पाहिजेत. हा, पटापटा पूर्ण लाडू खाऊन झाल्यानंतरच दुसरे पुन्हा बाटली फिरवायला घ्यायची. हा, पटापट. हा, आधी 1 मिनिट. नाही, आधी पूर्ण लाडू खा. नाही, ते बघ आहे, ते बघ आहे तिथे काय. हा, ओके, घे. हा, लवकर बाटली फिरवायला घे. हा, शाबास, पूर्ण 6. हा, व्हेरी गुड. आणि लाडू पूर्ण खाऊ. हा, घे लवकर. हा, लवकर खा ताई. अरे हात वरती करायचंय. तुझा आज होणार आहे की नाही ताई? हा, नाही काय झालं का? हात वरती कर. ते झाले, हात वरती करायचा. हा, हात वरती करायचं. व्हेरी गुड. आणि तुमची वेळ संपलेली आहे. आणि निर्णय असा आहे की या खेळातून 2 ताई बाद होणार होत्या आणि त्या 2 ताई आहेत. पहिली ताई आहे सुमन ताई. तू या खेळातून बाद झालेली आहेस. आणि दुसरी ताई आहे, ती ताई आहे अलकाताई. तू बाद झालेली आहेस. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव योगिता विकास मानमोडे. माहेर कुठलं तुझं? माझं माहेर अकोर्डी, पिंपरी चिंचवड मध्ये. अच्छा, पिंपरी चिंचवड मध्ये. आणि सासर इकडं लोणी काळभोर आहे, पण मी स्थायिक सूस गावामध्ये झाले आता. बरं, कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर पटकन? माहेर म्हटलं माझी पहिली तर आजी येते समोर. तिचा प्रेमळ चेहरा. आणि माझे मोठे काका की ज्यांनी आम्हाला खूप, वडिलांपेक्षा पण खूप माया केली. खूप अभिमान आहे मला माझ्या माहेरावर. खूप. माहेराचं नाव आठवलं तरी हृदय भरून येतं एकदम. आज तुम्ही माहेर म्हटलं तरी मला, त्यांचं नाव पण ज्ञानेश्वर माऊली आहे.
आज माऊली म्हटलं तरी अंतःकरण भरून येतं. आज वारीचे दिवस आहेत आणि आज तुम्ही हे विचारताय मला, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण ताई, तू जसं म्हणालीस की तुमचं एक भजनी मंडळ आहे जे आपण सुरुवातीलाच आपल्याला कळलेलं आहे, आणि पण तू त्या भजनी मंडळाला कशी जॉईन झालीस, त्या वारीमध्ये कशी काय, कधीपासून जायला लागलीस? खूप छान प्रश्न विचारला, कारण इकडे सगळे आहेत, या सगळ्यांमुळे आज हे साध्य आहे. खरं तर आता मला माझ्या घराला परंपरा होतीच, पण माझ्या घरात वारीला कोणीच गेलेलं नाहीये. पण माझ्या घरात भजन वगैरे व्हायचं आणि खूप मोठा अध्यात्माचा वारसा मला माझे एक काका काकू आहेत की जे मला आई वडिलांसारखे सांभाळतात. जे माझ्या बिल्डिंगमध्येच राहतात, माझे नातेवाईकच आहेत, त्यांनी मला खूप आदर दिला. आणि अजून एक गोष्ट की कोरोनामध्ये ना माझे मिस्टर गेले, म्हणजे तो एक खूप मोठा धक्का होता. त्याच्यातून मला बाहेर यायला खूप वेळ लागला, खूप. पण इकडं स्थायिक झाले. ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी मला भेटल्या, माझे काका काकू की जे मला आई वडिलांच्याही पेक्षा जास्त म्हणजे प्रिय आहेत. त्यांनी मला इतका आधार दिला आणि मी इकडं म्हणजे एक अध्यात्माला जोडले गेले. आधी होते पण खूप जास्त म्हणजे खूप जवळ आले अध्यात्माच्या. इतक्या जवळ आले ना की आज म्हणजे मी खूप ग्रंथ वाचन करते. माऊली म्हणजे माऊलींचं नाव घेतं तरी माझं अंतःकरण भरून येतं, एवढं म्हणजे मला माऊलींचं हे झालं. त्यामुळं म्हणजे मी खूप आभारी आहे. म्हणजे या सूस गावासाठी मी कायम ऋणी राहीन. या ऋणातून मी कधीच त्यांच्यापासून मोकळी होऊ शकणार नाही. प्रसंग प्रत्येकाला येणार आहेत, प्रसंग कोणाला येणार नाही असं माणूसच नाहीये, आणि प्रसंगाशिवाय देव कोणालाच कळालेला नाहीये. दुःख आलं ना तेव्हाच देव कळतो. दुःखाशिवाय देव आणि संताची कृपाच होऊ शकत नाही. प्रत्येकाने मागून घ्यावं, खरंच दुःख द्या, त्याशिवाय देव कळणार नाही, माऊली कळणार नाही, तुकोबा कळणार नाहीत, संप्रदाय कळणार नाही, माणूस कळणार नाही. मेन म्हणजे कारण माऊलींनी काय शिकवलं आपल्याला की सगळ्यांकडे समान नजरेने बघा. रेडिओमध्ये पाहिलं ना, सगळ्यांमध्ये पाहिलं ना, काय शिकवलं आपल्याला त्याच्यातून? त्यांनी तेच दिलं ना की सगळ्यांभूती सम, सर्वभूती सम, ज्ञानोबा माझा. मग प्रत्येक जीवाने म्हणावं की ज्ञानोबा माझा. तेव्हा ते इतके माऊली लाडके आहेत ना अख्ख्या विश्वाचे. बघा, तुम्हाला अनुभवती येते का नाही मला माहिती नाही, पण ज्यावेळेला पालखी येते ना, माऊली पालखीत बसून येतात ना जेव्हा, खूप रडू येतं. का बरं? आपण आपल्या बाळाची पण एवढे लाड नाही करत, इतके आपण माऊलींचे लाड करतो. अख्ख्या विश्वाचे माऊली किती लाडके आहेत बघा. त्यावेळेला कळतं की अरे देव काय आहे, अरे संत काय आहे, अरे माऊलींनी काय केलं आपल्यासाठी, केवढा मोठा ठेवा दिला ना. तो जपवायचा आहे फक्त. त्यांनी काय सांगितलं? जपा फक्त. हे माणसाला माणसासारखं बघा. प्रसंग आहे ना प्रत्येकावर येतो आणि येणारच आहे, आपण त्याला घाबरायचंच नाही. फक्त मनुष्य जन्मासाठीच दिलेलं आहे सगळं ना, बाकी प्राण्यांना तर नाही ना, ते तर कसे पण हे होतात ना. त्यामुळे नाही का आपण त्या ह्याच्यात राहायचं आहे, आपण त्यांच्या स्मरणात राहायचं आहे. फक्त स्मरण केलं तरी माऊली उभे आहेत आपल्यासाठी कुठं ना कुठे. आज मला खूप छान वाटते की वारीमध्ये तुम्ही आमचा हा कार्यक्रम करून घेताय. आज किती वेळा माऊलींचं स्मरण झालंय, टाळ वाजले, आपण अभंग म्हटले. नकळत वारी घडली आहे ना. वारी नुसतं जाण्यात तर नाही ना, वारी कशी अनुभवण्यामध्ये, प्रत्येकामध्ये देव बघितला ना तर आहेच ना. वारी इथंच माऊलीच आहेत आणि इथंच तुकोबा आहेत का ते मूर्तीमध्ये नाही आहेत, ते तुमच्या आमच्यामध्येच आहेत फक्त. खूप छान. तू इतकं सुंदर बोलतेस ना, आणि तू तुझ्या अनुभवातून जे तू काही शिकलीस ना, ते खरंच कौतुकास्पद आहे. रूप आहे आपलं. काय छान वाटलं. आणि तो जो सगळ्या वारीचा आनंद आहे किंवा तुझ्या त्या सगळ्या अनुभवाचा आनंद आहे ना, तुझ्या चेहऱ्यावरती इतका स्पष्टपणे ते खूप ऐकताना खूप गोड वाटतं. खरंच खूप छान वाटलं. माऊलीची कृपा आहे, माऊलीच उभे असते. तर जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. हो, नक्की नक्की. बाहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण असणार आहे बरं? हुकुमाची राणी काय वाटतं ताई? ही म्हणते मी होणार. मीच होणार आहे. ताई तुझं काय म्हणणे, कोण होणार आहे हुकुमाची राणी? कुणी पण होऊ द्या, पण होऊ द्या. ओके, हरकत नाही. व्हेरी गुड. बरं, हा जो खेळ आहे, ह्या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. की काय आहे, तुम्ही बघते की प्लॅस्टिकचं भांड आहे, त्याच्यामध्ये मार्बल्स आहेत. ओके, हा, आणि इथे एक स्टीलची डिश आहे. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर हा चमचा असा तोंडात धरायचंय, असा. अशा पद्धतीने एक एक मार्बल ह्या डिश मध्ये टाकायचंय. पण या डिश मध्ये टाकताना समजा अशी बाहेर आली तर तो मार्बल आम्ही मोजणार नाही. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. या 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त मार्बल ह्या डिश मध्ये गोळा करेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती, त्यानंतरची उपविजेती आणि मग 3ऱ्या क्रमांकाची विजेती. वेळ सुरू होते. 1 2 3. दोन्ही हात मागे, दोन्ही हात मागे.
दोन्ही हात मागे, दोन्ही हात मागे, हात मागे. शाबाश शाबाश शाबाश. हा. ताई हात मागे, दोन्ही हात मागे. ताई तुझे सुद्धा. व्हेरी गुड. मस्त टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. ये बात आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. व्हेरी गुड. शाबाश शाबाश. वेळ संपत येते, वेळ संपत येते. सावकाश सावकाश सावकाश. हात वरती करायचंय. शेवटची 5 सेकंद. 5 4 1. वेळ संपलेली आहे. निर्णय तुमच्या समोरच आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे दीपाली ताई आणि उपविजेती ठरलेली आहे मंदाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला मिळते तुझा हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. ओहो. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे शोभा ताई. एक जोरदार टाळ्या. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. हुकमाची राणी झालेली आहे. तसा कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय? शेतकऱ्यांना समजून घ्यायला पाहिजे. ओके. ते आपले अन्नदाते आहे, त्यांचा हमीभाव शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. वा ताई खरंच खूप छान इथे हुकूम तू सोडलेला आहेस आणि मला वाटतं हा हुकूम नक्कीच पाळला पाहिजे. ओके. खूप खूप अभिनंदन तुझं. तू हुकमाची राणी झालीस त्यामुळे तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. मंडळी आजच्या भागाची हुकुमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा हा असाच अखंड चालू राहणार आहे. आज आपण होतो आळंदीमध्ये, उद्या जाणार आहोत पुण्यात. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाल 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 विठाल.